पित्ताचा त्रास कमी करणारी आणि कडक उन्हामध्ये थंडगार अशी ही सोलकढी सगळ्यांनाच आवडते. आता ही सोलकढी करण्यासाठी इथं बघा मी हे 2 नारळ असे फोडून घेतलेत. घरच्या घरी बनवलेली ही सोलकढी आपल्या शरीराला हायड्रेटेडसुद्धा ठेवते बरं का. तसेच कोकम सरबत आणि हे नारळ पाणीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हा दुसरा पण नारळ फोडून घेतला आणि आता या नारळाचं खोबरं काढून घेतलं. खोबरं काढून झाल्यानंतर सगळ्या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. हे बघा हे असे. आणि आता हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालून हे सगळं खोबरं मोठं मोठं बारीक करून घेतलं. खोबरं थोडं बारीक झाल्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि थोडं पाणी घालून हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेतलं. एक सुती कापड घेऊन बारीक केलेलं खोबरं या कपड्यामधून गाळून घेतलं. हे बघा हे असं आता मी गाळून घेणार आहे. कपड्यावरती राहिलेलं खोबरं पाणी घालून 1-2 वेळा मिक्सरला परत बारीक करून घेतलं आणि हे असं गाळून घेतलं. हे नारळाचं दूध मी एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. आणि आता या सोलकढीसाठी लागणारं आगळ तयार करण्यासाठी मी कोकम किंवा आमसूल 2-3 तास अगोदरच भिजत ठेवली होती. कोमट पाण्यामध्ये ही आमसूल भिजत घातली होती. ही आता हाताने अशी स्मॅश करून घ्यायची किंवा मग मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. बाजारामध्ये सुद्धा कोकम आगळ विकत मिळते, ते वापरलं तरीसुद्धा चालेल. त्याने सोलकढीला कलर खूप छान येतो. हे मी इथं विकतचं कोकम आगळसुद्धा थोडं घातलं आहे. हे बघा. आता याच्यामध्ये चमचाभर जिरे पावडर घालायची. जिरे थोडे गरम करून त्याची पावडर तयार केली. जिरे पावडर घातली की हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचाभर साखर घालायची. साखर घालून परत मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा मीठ घालायचं. काळं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. मीठ घालून पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आईस क्यूब घालायचे. आईस क्यूब घातल्यानंतर परत एकदा हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता थंडगार अशी सोलकढी तयार झालेली आहे. बघा घरच्या घरी माझ्या पद्धतीने बनवलेली ही सोलकढी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.